गुण दोष माहित असतील आब्याची की नाही ते. चला मग नवीन जोडीपासून सुरुवात करूया. हे सगळं करायची गरज नाही वाटत मला. आब्या काही रीतीपाती असतात. अच्छा किती रीती आहेत आपल्या घरात? नाही काही संमतीच नाही म्हणून विचारलं. गेल्या 3 पिढ्यांपासून चालत आलेली रीत आहे ही. अशी अचानक नाही मोडू शकत तुम्ही. जागीरदार म्हणून नाव लावताना मग जागीरदाराच्या सगळ्या चालीरीती तुम्हाला पार पाडाव्याच लागतील. बसा. आओ आपण आपल्यापासून सुरू करूया ना. मग आपल्या नंतर आशू आणि हे मी आणि नंतर लती आणि आभ्या. कसं? कल्प्या ओ माय गॉड कल्प्या गाडी थांबव. मिस नाशिक. हॅपी दसरा. थँक्यू. सोनं सोनं द्यायचंय. सोनं द्यायचंय. ए मला कधी आपट्याची पान. आपट्याची पानं नाही. आमच्याकडून तुम्हाला दसऱ्याचं हे छोटस गिफ्ट. आवडलं का? नको मला. का नाही म्हणजे नाही आवडलं का? तसं आपण हे करू ना, चेंज करू ना रिटर्न पॉलिसी मध्ये. ए ती पॉलिसी ठेव तुझ्याचकडं. याच्या एक्सचेंज मध्ये तुला काय पाय? फ्रेंडशिप. मी काय विकायला काढली का रे फ्रेंडशिप? तुला कमवावी लागेल. नाही मग तुम्ही बोला ना, मी काय करू फक्त तुम्ही बोला. थोडं डोकं लाव की. सगळं मीच सांगायचं का? कर की विचार. ठीक आहे मी तुम्ही हे तरी घ्या ना. नको सॉरी. काय म्हणजे सांगू का तुमच्यात ना उन्हाचं काहीच नाहीये हो. म्हणजे म्हणून तर आमचा इतकी वर्ष संसार झाला ना. माझं कधी बी काय बी चुकलं ना तरी तुम्ही समजून घेतलं, सांभाळून घेतलं तो मला. पण एक मागणं आहे, सांगायचं का? बोला की. अहो त्याच्यासाठीच तर ही रीत आहे. म्हणजे पहा, म्हणजे पैसे आले ना की तुम्ही नुसतं वावर वावर करता. जाऊ दे बाई, नको चिडायचं उगा. नाही नाही नाही, जे असं नसेल ते बोलून टाका बरं. म्हणजे पैसे आले की तुम्ही नुसतं वावर वावर करता ना, तर यापुढं थोडे पैसे बँकेत पण ठेवा आणि थोडंसं सोनं नाणं बी करा. म्हणजे अडी अडचणीला येईल असं म्हणायचं होतं. म्हणजे बघा, रागवू नका बरं का. मान्य, एकदम मान्य. हा का? मान्य म्हणले. आता मी मंगळसूत्र घेतलं म्हणून ते आडीनडीला कामी आलं का नाही? घरच्या लक्ष्मीला मडवलं ना सोन्यानी का लक्ष्मीचा वासही राहतो घरात. लक्ष्मी. लक्ष्मी जरा शांत राहा. आहे आपण जरा बोलू दे. नाही बाकी काही नाही, बाकी काही नाही हो. खरं सांगू, तुमच्यामुळं माझा संसार आहे. काही बी तुमचं. तुम्ही आहे म्हणून मी आहे. तुम्ही नेहमी सांगायचं मला, तेव्हा नाही ऐकलं, पण आता पटलं. ऊसाचे पैसे आले की नाही सगळे तुमच्या हातात देणार. हो
तुम्ही जपून ठेवा, साठवून ठेवा. हो, नाही अहो मला द्या की. चल हे मी नुसते ऐकत नका बस, उठ कर. हो, बसा. एक मिनिट, अभ्या फोन काढ. फोन काढ अभ्या. अरे फोटो काढ बाबा. असं दुर्मिळ दृश्य पुन्हा भेटणार नाही बघायला. मागच्या दसऱ्यानंतर या दसऱ्यालाच वाकली पाया पडायला. मग तुम्ही थांबता का घरी? मी पडते की पाया. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चला एक गुण आणि एक दोष सांगून टाका बरं त्याचं पटकन. एक फोटो काढतो आप्पा फक्त. अबे फोटो काढ, पाया पड. बसा जा. बसा, चला सांगून टाक पटकन. एक गुण आणि एक दोष सांगून टाका. मला की नाही हे हाक मारली की कुणाच्याही मदतीला उभं राहतात ना, ते खूप आवडतं. वा, मग जहागीरदारांचं रक्त आहे ते. आणि खटकणारी गोष्ट सांगू का? जरा ढोसणं बंद करा की. होय रे आशू, हे मी बोलती ते बरोबर बोलती. होय, लक्ष द्या आता संसाराकडे. होय आप्पा. आणि आप्पा बोलले ना तसं तुम्ही बी लक्ष्मी माझ्या हातात आणून द्या की. तुझ्याकडे लय लक्ष्मी. आता नंबरला तिचा. लते दे आव्याला सोनं दे. हा, आणि आता तू त्याची आवडणारी एक गोष्ट आणि एक खटकणारी म्हणजे बदलावी वाटणारी गोष्ट काय असेल ते सांगून टाक. लते तुला आव्यामधलं काय बदलावं असं वाटतं? सगळंच. हे तुला नाही विचारलं कोणी? लतिकाचा मान आहे त्यो. लतिकाबाई, आता तुम्ही जहागीरदार घराण्याच्या सुनबाई आहात, तेव्हा आपल्या घराण्याच्या रीतीभाती तुम्हाला पाळायलाच पाहिजेत. हं? दे सोना. हा. दे. हा सांग आता. मनात असन ते बोला, आता लाजू नका सुनबाई. अभिमानानं लय चांगला आहे. त्याचा आत एक बाहेर एक असं काही नसतं. जे काय आहे ते तोंडावर आणि स्पष्ट. पण त्याला त्याचा राग कंट्रोल करता आला पाहिजे. म्हणजे त्याचा राग त्याचा दुश्मन आहे आणि हा दुश्मन एक दिवस त्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. नको पाळू इतका राग. बरोबर बोलली तुला ते. हेच सारखी सांगत असते मी त्याला. पटलंय मला बी. लते पाया पड. वागता येईल का? का नाही येणार वागता? मला नको हे. काय नकोय भाऊजी? हेच हे पाया बिया पडणं.
अभ्या आता तू सांग. तिचं मत तिच्यापाशी. मला फरक नाही पडत. अरे तिच्याबद्दल बोल की 2 शब्द. बायको बदलायची असं नका म्हणू हा भाऊजी. ते नसतंय होत. हे मी अगं काय बोलत आहे तू? मी चेष्टेतच म्हणलंय ना आत्याबाई. हो सोनबाई, काय चेष्टा चालू आहे काय? हे अभ्या अरे बोल की रे 2 शब्द. 2 शब्द हिच्याबद्दल हा बोलतो ना. हा. थँक्यू, धन्यवाद, मंडळा भारी. हे काय? यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका माझ्याकडनं. असू दे मामी, खरंच काही हरकत नाही. तू थँक्यू म्हणला ना मला, ते बी लई आहे माझ्यासाठी. अहो दत्त महाराजांची कृपा झाली म्हणायची. आज दसरा नीट पार पडला. नाही सणासुदीला तंटा बिंटा नको वाटतो. काही मला तर भीतीच वाटत होती अभ्या खाली येतो का नाही. अरे नाही येऊन कोणाला सांगत? तसं नाही, त्याच्या मनाविरुद्ध किती गोष्टी घडल्या बरं. त्यामुळे आता सणाचं काही करायचं म्हणलं साजरा बिजरा तरी धडकीच भरते मला. नाही पण आता बापूंच्या समोर एकदम शहाण्या बाळासारखं वागलं माझं लेकरू. ह्याच्या पुढे बी असंच वागेल नाही शहाण्या बाळासारखं. का नाही वागणार? वागलंच पाहिजे. आणि जर का नाही वागला आपण बी ऐकून नाही घ्यायचं, जागेवर उतरून ठेवायचं. हे पा हे असं सारखं राग राग करणं बरं दिसतं का? त्याच्या बायको समोर तुम्ही बोलता खरं नाही दिसत ते. हा मला बेल हाऊस नाही तोंड वाजवायची. त्यांनी नीट वागायला नको का मग? आओ नाही मला का? दत्त महाराज आहेत ना, दत्त महाराज आमच्या अभ्यानं उद्याचा सत्यनारायण नीट पार पाडावा आणि त्यानंतरचं कुलदेवतेचं दर्शन नीट करून यावं एवढीच त्याला बुद्धी द्या. देईल देईल. हा देईल ना दे. आई. हात लावू नको तू माझ्या कपड्याला. मग नीट ठेवत जा. मी कसं बी ठेवीन. मग मी आवरण. का? मला गबाळपणा आवडत नाही. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं लागतात. तुझं तू बघ ना मग, माझं काय लावरती. खोलीभर पसारा करून ठेवतो तू. ही खोली माझी आहे. हा काय वाटेल ते करेन मी इथं. तू टेम्पररी इथं. हा मग मी बी टेम्पररी आवडते. उगा वाद वाढवू नको. वैतागाला इथं इतर कशाचा? तुझ्याबरोबर जोडीनं मिरवायचा. आज काय दसरा, उद्या काय सत्यनारायण चालूच आहे. ऐकलं ते. सणवार आता डोक्यात जायला लागले. आता तर सुरुवात झाली. दिवाळी बाकी आहे अजून. इथं आयुष्याचं दिवाळी निघायची वेळ आली आणि दिवाळी साजरी करणारी. मग काय संक्रांत, मग काय होळी, मग नागपंचमी, वर्षभर चालूच कार्यक्रम. तू माझ्यावर कायला चिडतो रे? मी ठरवले ते सण. कपड्याला हात लावू नको माझ्या. आव आबे अमानत परत करायची भाषा करत होता.
वराळन पैशाला पक्का आहे अभ्या. त्या दिवशी पाहिलं ना, 18 लाखासाठी जीव धोक्यात घातला पोरानं. त्या मेल्यानं आपल्या पैशाची राख केली. वाटत होईल मेल्याचं. दमडीला तरसल मुडदा. गाय जाऊ दे ना, आता कशाला शिवशाप देती. मी काय म्हणते, पैसे नको बरं करत आपल्याला. विषय आहे का, त्याने दिले तरी आपण थोडीच घेणार आहोत. एकदा दिले म्हणजे दिले. आता पोरगी आणि पैसे दोन्ही बी सांभाळ म्हणवतोच. गिळलं ना सापांनी. हा? दे बाई दे, मी तुला मदत करते. माझ्या सुनेची बोट दुखली असतील खेळून खेळून. हा? हे मी काय मुहूर्त गाठला ग गेम खेळायला बाई. बंद केलं ना. नाही ते मी नाही आली. दिदे दिदे दिदे. छान दिसते ग. किती दिवसांनी बघितलं तुला. आली का तू? हो. आता बाई आपल्याकडे कार्य आहे ना, म्हणून बोलावून घेतलंय तुला. गंगी गंगी गंगे ए गंगे. वहिनी काही नाही करत ती. तू खायला करायला देती तिला. मग ती येऊन बसल ना दारात सारखी सारखी. अगं मला भीती वाटते ग कुत्र्यांची. हाकल ना. खाऊन झालं की जाईल ती. लय गुणाची आहे माझी गंगी. बाई तुम्हीच सांगा बरं तिला. कळायला खायला द्यायचं नसते उद्योग काहीतरी. चावली बिवली म्हणजे. तुम्ही या इकडं. इकडे या. चावल तुम्हाला. अगं हे मी तिच्या वाट्याला नाही गेलं तर कशा पैसे चावल बरं ती. उलट खाल्ल्या अन्नाला जागणारी जात असते ही. ये माई ये, खाली ये तू ये. आणि हिच्यासारखं कर बघू. माया कर तिच्यावर. म्हणजे तुला माणसाचं आणि मुक्या जनावराचं दोघांचं बी मन कळेल. ये माई ये ये. आवडला तुला भात? आते बाई, आओ तिला तिच्या घरी पूजा आहे आज. हाय, आप्पा बोललाय मला, सांच्याला जाऊ आपण. हा. हॅलो. हा मामा बोला. आवाज असा काय येतोय तुमचा? काय आत्याबाईंना बरं नाही? हा हो आज का? नाही येते ना मी. हो लगेचच्या गाडीने येते. तुम्ही नका ना काळजी करू, मी येते. हा बापू, मला निघावं लागेल सासरी परत. वय वय जातो. नको काळजी करू, होईल सगळं नीट. हार, नारळ, पानं, फुलं, लाल वस्त्र पाहिजे मुळात. आणि आओ आशूला माहितीये सगळं.
हे घेऊन जा आणि केळी पण घेऊन जा शिऱ्यासाठी लागणार. असू दादा सावकाश सावकाश. नारळ 2 पाहिजे तिथं. अहो असतील ना. सावकाश धर बाई सावकाश. हा हे मे सम्या घासून ठेवल्या ना. मला तिने घासल्या ना. तुला सांगितल्या होत्या ना ग घासायला. मी म्हणलं होतं तिला, ऐकत नाही ना ती. अशी कशी ऐकत नाही. कुठं कुठं म्हणजे कामाला? पूजा आहे घरात. हा माहिती आहे ना. मग काय करा की, नाही कुठं म्हणलो मी. अरे लग्न तुझं झालंय बाबा. मग अरे असं काय करतो भैया. नवीन जोडप्याने बसायचं असतं पूजेला. बसू दे की लाईक तिला. जोडीने पूजा केलीच पाहिजे असा काही नेम नाही ना. त्यापा जोडीनं पूजेला बसायची रीत असती. पण मी नाही बसणार. तुम्ही कोण रीत मोडणार आहे? उगाच देवाच्या कामात अक्कल पाजळू नका. या दाराच्या बाहेर पाऊल ठेवशील तर गाठ माझ्याची आहे. गप गुमान ऐकायचा. जा पूजेसाठी कपडे बदलून घ्या.